हाँ। ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं सुके जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका इंटरेस्टिंग आणि जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण एका मराठी सॉन्गवरती व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक नक्की करा. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण मराठीमधनं स्टेटस व्हिडिओ एडिटिंग आणि रील्स व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. त्याचबरोबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काय मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेलं आहे त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. तिथून जाऊन तुम्ही अगदी सोप्या प्रकारे सर्व मटेरियल आणि प्रीसेट डाउनलोड करून घेऊ शकता. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा. आपण टेलिग्रामवरती सुद्धा विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचं मटेरियल प्रोव्हाइड करत असतो, ती बी अगदी फ्रीमधनं. तर टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. तिथून जाऊन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा. तर चला मित्रांनो, थोडासा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. तर मी आर्ट मशीनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे. तर अशा प्रकारे आपली एक प्रीसेट बघायला मिळणार आहे, ती म्हणजे बिटमार्क प्रीसेट. तर ती बिटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारचे आपल्याला बिटमार्क प्रीसेट बघायला मिळणार आहे. तर मी तुम्हाला इकडे फोटोज वगैरे ऑलरेडी दिलेले आहेत. तर काय करायचं, फक्त यामध्ये आपल्याला फोटोज चेंज करायचे. तर फोटो चेंज करण्यासाठी काय करायचं, एक नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे, यावरती टच करायचे, कलर अँड फिलवरती जायचे. त्याच्यानंतर नाव किंवा नंबर असेल त्यावरती टच करायचे आणि तुमचं जिथं काय फोल्डर असेल ती फोल्डर ओपन करून घ्यायचं. बघा मित्रांनो, तर मी एखादा फोल्डर ओपन करून घेतो. आता समजा तुम्हाला यामधला फोटो ॲड करायचा आहे, तर फोटो ॲड करायसाठी फोटोवरती टच करायचे, त्याच्यानंतर वरी प्लसवरती क्लिक करून द्यायचे. तर फोटो आपल्या ॲटोमॅटिकली ॲडजस्ट होऊन जाणार आहे. बघा, तर अशा प्रकारे. तर मी काय करतो, जे आहे तेच फोटो आता ठेवून घेतो. त्यानंतर समोर सुद्धा त्याच प्रकारे आपल्या फोटोवरती टच करायचे, कलर आणि फिलवरती त्याचे नाव असेल यावरती टच करायचे, एखादा फोटोवरती टच करायचे, वरती प्लसवरती क्लिक करून द्यायचे. तर फोटो ॲडजस्ट होऊन जाणार आहे. बघा, तर अशा प्रकारे तुम्ही सर्व फोटोज ॲड करून घ्या. त्याच्यानंतर काय करायचं, बघा आपल्याला एक नंबरच्या फोटोपाशी यायचे, म्हणजे 2 नंबरच्या बिटपाशी यायचे, 2.41 सेकंदापाशी. त्यानंतर खाली प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचे. तुम्हाला मी एक फोल्डर दिलेलं असेल आपलं, ती फोल्डर तुम्ही डाउनलोड करून घ्या. तर मी ते फोल्डर ओपन करून घेतो. तर अशा प्रकारचं आपलं फोल्डर आहे, ते फोल्डर सर्वात पहिल्यांदा ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, यामधला एक व्हाईट व्हिडिओ असेल तो व्हाईट व्हिडिओ ॲड करायचा आहे. तर अशा प्रकारचा ओव्हरले व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर काय करायचं, यावरती टच करायचे, टाईम ड्युरेशनवरती जायचे, बरोबर. त्यानंतर समोरच्या बिटपाशी यायचं आहे आणि याला वाढून घ्यायचं. बघा, अशा प्रकारे जिथपर्यंत हा जो व्हिडिओ आहे ते समोरच्या बिटपर्यंत बसत नाही. तर अशा प्रकारे इथं काय करायचं, 2.20 ठेवून घ्यायचं आहे. ओके, तर काय करायचं आहे, तर अशा प्रकारे व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर ना यावरती टच करायचे, ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती जायचं आहे, लाईटनवरती जाऊन याला स्क्रीन करून घ्यायचं. बघा मित्रांनो, त्याच्यानंतर बॅकला यायचं आहे, मूव्ह अँड ट्रान्सफरवरती खाली रिचार्जवरती जायचं, याला थोडंफार तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे बघा, तर मी याला ॲडजस्ट करून घेतो अशा प्रकारे. त्यानंतर यावरती टच करायचं आहे, लेअरवरती जायचं, याला कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. कॉपी लेअर केल्याच्यानंतर अशा प्रकारे बघा व्हिडिओ आपला बघायला मिळणार आहे. त्यानंतर समोरच्या बिटपाशी यायचं आहे, इथे येऊन हाच व्हिडिओ पेस्ट करून द्यायचा आहे आणि याचं एक्स्ट्राचं पार्ट कट करून द्यायचं. बघा, समोरच्या बिटपाशी येऊन याला सुद्धा इथं पेस्ट करायचं आहे, इथं बरोबर बसलेला आहे. त्यानंतर समोर येऊन इथं एक पेस्ट करायचं, तिकडं पण बरोबर बसलेला आहे, समोरून पेस्ट करून द्यायचे. बघा, इथं थोडा कट करावा लागणार आहे. तर अशा प्रकारे इथं थोडं जास्तच कट करावं लागणार आहे. तर अशा प्रकारे इथं सर्वच ओव्हरले व्हिडिओ ॲडजस्ट होऊन जाणार आहेत. बघा मित्रांनो, त्याच्यानंतर मग काय करायचं आहे, 0 सेकंदपाशी यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचं आहे. मी तुम्हाला ओव्हरले व्हिडिओ दिला असेल तो ॲड करायचा अशा प्रकारचा. त्यानंतर यावरती टच करायचं, खाली मूव्ह अँड ट्रान्सफरवरती जायचं आहे, रोटेटवरती जायचं, याला 90 डिग्री रोटेट करून घ्यायचं. बघा, 90 डिग्री रोटेट केल्याच्यानंतर ना वरी रिवर्टवरती टच करायचं, याला फिल टू कंपोजिशन एरियावरती टच करून घ्यायचे. ओके, त्यानंतर काय करायचे, ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती जायचं आहे, लाईटनवरती जाऊन याला सुद्धा स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि याची तुम्ही थोडंफार ऑपोसिटी कमी करून घेऊ शकता. बघा, एक 60 ते 70%. त्यानंतर काय करायचं, लास्ट बिटपाशी यायचं आहे, लास्ट बिटपाशी आल्याच्यानंतर एक्स्ट्राचा पार्ट कट करून घ्यायचा आहे.
तर अशा प्रकारचा ओव्हरव्ह्यू व्हिडिओ आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला एक बॉर्डर ॲड करायची. तर बॉर्डर ॲड करण्यासाठी काय करायचं, प्लसवरती क्लिक करायचं आहे, एक रेक्टँगल घ्यायचं आहे, त्याच्यानंतर वरती 3 डॉटवरती टच करायचं आहे, ट्रस्ट टू कंपोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ना कलर अँड फिलवरती जायचं आहे, साईडला नो कलर सिलेक्ट करायचं, बॅकला यायचं आहे, बॉर्डर अँड शॅडोवरती स्ट्रोक इनेबल करायचा आहे, स्ट्रोकचा कलर व्हाईट ठेवायचा आहे आणि याची लेंथ एक 7 ते 8% ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर लास्ट बीट कशी यायचं आहे, याची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. तर ओके, त्यानंतर काय करायचं आहे, आता आपल्याला या सर्वच फोटोला इफेक्ट ॲड करायचे. तर इफेक्ट ॲड करण्यासाठी काय करायचं, फोटोवरती टच करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे. इथं ऑलरेडीच इफेक्ट तुम्हाला मी ॲड केलेले असतील. तर ओके, ऑलरेडी इफेक्ट ॲड केलेले असतील, फक्त याला अनहाईड करून घ्यायचं आहे. मी हाईड केलेलं होते, याला फक्त अनहाईड करून घ्यायचं आहे. तर सर्व अनहाईड केल्याच्यानंतर मग इफेक्ट कसा बघायला मिळतो, तर अशा प्रकारे आपल्याला इफेक्ट बघायला मिळतो. बघा मित्रांनो, सर्वच फोटोंचे आपल्याला अनहाईड करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला इफेक्ट बघायला मिळणार आहे मित्रांनो. बघा, तर मित्रांनो आपला व्हिडिओ अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, वरी शेअर ऑप्शनवरती टच करायचं सेटिंगच्या साईडला, त्याच्यानंतर याला 1080 पिक्सल ठेवून घ्यायचं आहे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग जबरदस्त मराठी म्हणजे एकदम जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपले ट्रेनिंग टॉपिकची व्हिडिओ बघत राहा. तर जय शिवराय, जय शंभूराजे आणि व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद. बघा, खरंच मनापासून धन्यवाद.